नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोहोळ क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपण 10th मॅथ्स 1मधील 1.2 हे सॉल्व करतो आहे. ठीक आहे. 1.2मधील क्वेश्चन 2मधील आपण आता सेकंड सम बघतो आहे. आपण ग्राफिकल इक्वेशन सॉल्व करतो आहे. ठीक आहे. अतिशय सोपा टॉपिक आहे, इंटरेस्टिंग आहे, लक्ष देऊन ऐका. आता आपण सेकंड सम लिहून घेऊया आणि मग आधी त्याचा चार्ट पूर्ण करून मग तो सोडवायला घेऊया. ओके. बघा, आपलं सेकंड इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू 5. ठीक आहे. आणि सेकंड इक्वेशन काय आहे, त्याच्यातलं दोन इक्वेशनचा ग्राफ काढायचा आहे. बरोबर. त्यातलं पहिलं इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू 5 आणि दुसरं आहे x मायनस y इज इक्वल टू 3. येत आहे लक्षात. x प्लस y इज इक्वल टू 5 आणि x मायनस y इज इक्वल टू 3. आता आपण x ची व्हॅल्यू घ्यायची आधी किंवा y ची घ्यायची आणि x ची घेतली तर y शोधून काढायचा, y घेतलं तर x शोधून काढायचा. आधी आपण इथे ग्राफ न कर चार्ट न बनवता डायरेक्ट सोडवायला घेऊया. आपण जर x इज इक्वल टू 1 घेतला, x इज इक्वल टू 1 इक्वेशनमध्ये व्हॅल्यू घालायची. x प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्सच्या जागेवर 1 लिहिला, y आहे तसाच लिहिला आणि त्यानंतर 5 लिहिला. हा 1 पॉझिटिव्ह आहे, तो राईट साईडला गेला इज इक्वल टू साईनच्या की होणार निगेटिव्ह. दॅट्स वाय y इज इक्वल टू 5 मायनस 1. दॅट्स वाय y इज इक्वल टू 5 मायनस 1 आला 4. बरोबर. म्हणजे जर x 1 असेल तर y 4 आला. येते लक्षात. आता दुसरं इक्वेशन आपण x इज इक्वल टू 2 घेऊयात. इफ x इज इक्वल टू 2 हे झाली पहिली कंडिशन. आता ही दुसरी, इफ x इज इक्वल टू 2. पुन्हा इक्वेशन लिहायचं x प्लस y इज इक्वल टू 5, एक्सच्या जागेवर 2 लिहिला, प्लस y इज इक्वल टू 5. दॅट्स वाय y इज इक्वल टू 5. हा 2 इकडे पॉझिटिव्ह आहे, तो इकडे गेला निगेटिव्ह झाला. 5 मायनस 2. दॅट्स वाय y इज इक्वल टू 5 मायनस 2 3. बघा, जेव्हा x 1 असेल तेव्हा y 4 आला, जेव्हा x 2 असेल तेव्हा y 3 आला. x 2 y 3. येते लक्षात. आपण आता मी हे इक्वेशन रफ करते आणि याच्या इथे आपण तिसरे व्हॅल्यू शोधून काढूयात आधी. बघा, थर्ड कंडिशन. पुन्हा इक्वेशन लिहायचं x प्लस y इज इक्वल टू 5. ठीक आहे. इफ x इज इक्वल टू 3. तुम्ही yच्या पण व्हॅल्यू कन्सिडर करू शकता. जर x 3 असेल तर y किती येईल. आधी एक्सच्या जागेवर आपण 3 लिहिला, प्लस y इज इक्वल टू 5. हा पॉझिटिव्ह 3 आहे, तो इकडे गेला निगेटिव्ह होणार. दॅट्स वाय y इज इक्वल टू 5 मायनस 3. दॅट्स वाय y इज इक्वल टू 5 मायनस 3 2. ठीक आहे. आता तुम्हाला मी ते चार्टमध्ये व्हॅल्यूज लिहून दाखवते. बघा, मी पट्टी न घेता थोडंसं वाकड्या लाईन येऊ शकतात, एवढं प्लीज समजावून घ्या. एक्स वाय. बघा, आपण पहिलं घेतलं x इज इक्वल टू 1 तेव्हा y आला आपला 4. जेव्हा x 2 घेतला तेव्हा y आला 3 आणि जेव्हा x 3 घेतला तेव्हा y आला 2. इकडे दोन्ही व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. आधी x ची लिहायची, येते लक्षात. बघा, आता आपण दुसरं इक्वेशन इकडे करूया. दुसरं इक्वेशन आपलं काय होतं, x मायनस y इज इक्वल टू 3. x मायनस y इज इक्वल टू 3. आपण इकडे लिहूया. बघा, इथे मी इक्वेशन लिहिते आधी. x मायनस y
इज इक्वल टू 3. आता आपण मगाशी घेतलं त्याप्रमाणे व्हॅल्यू घेऊयात. तुम्ही एक्सच्या ऐवजी वाय पण घेऊ शकता. आता मी तुम्हाला वाय कन्सिडर करून दाखवते आणि एक्स शोधून दाखवते. ठीक आहे. इफ पहिली कंडिशन, इफ वाय इज इक्वल टू 1, वाय जर 1 घेतला, बघा इक्वेशन लिहिलेलंच आहे आपण, परत एकदा लिहून घेऊया. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. एक्स लिहिला, मायनस चिन्ह लिहिलं, वाय म्हणजे 1 कन्सिडर केला आहे तो लिहिला, इज इक्वल टू 3. हा -1 झाला. आता तो इकडे गेला निगेटिव्हचा होणार पॉझिटिव्ह. तुम्ही म्हणाल टीचर आपण पॉझिटिव्ह 1 घेतला आहे. हो बरोबर आहे, पण बघा जर आपण ब्रॅकेट घातली तर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर आपण ब्रॅकेटच्या आतल्या नंबरचा साईन चेंज करतो. तसा हा पॉझिटिव्हचा झाला निगेटिव्ह. एक्स मायनस 1 इज इक्वल टू 3. दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू, हा 3 आधी लिहायचा आणि ट्रान्सफर झालेला नंबर त्याच्या पुढे लिहायचा. निगेटिव्ह 1चा होणार पॉझिटिव्ह 1. येते लक्षात? दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू 4. बरोबर. म्हणजे जेव्हा वाय 1 असेल तेव्हा एक्स काय असणार 4. आता आपण दुसरी कंडिशन बघूया. आता एक्स बरोबर आपण वाय कन्सिडर करतोय ना, वाय इज इक्वल टू 0 घेऊया. ठीक आहे. मग इक्वेशन लिहायचं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. वाय घेतला 0 इज इक्वल टू 3. तुम्हाला माहितीच आहे की जर कोणत्याही नंबरमधनं 0 मायनस किंवा ॲड केला तर तोच नंबर स्वतः पुढे येतो. तसं एक्समधनं 0 जाणार नाही, गेला तरी परत एक्सच येणार आहे. दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू 3. ठीक आहे. म्हणजे वाय 0 असेल तेव्हा एक्स 3 असेल. आता आपण अजून एक नंबर कॅल्क्युलेट करूयात अजून एका कंडिशनने. थर्ड कंडिशन, इफ वाय इज इक्वल टू -2. मी आता मुद्दामून -2 घेतला आहे. ठीक आहे. बघा इक्वेशन लिहून घ्यायचं आधी, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ठीक आहे. आता एक्स लिहिला, मायनस चिन्ह आहे म्हणजे आपण आता आधी हे मायनस चिन्ह लिहू, वायची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये टाकू, इज इक्वल टू 3. बघा एक्स मायनस चिन्ह आलं म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही. इक्वेशन लिहिलं आहे ते मायनस चिन्ह आहे म्हणून मी त्या व्हॅल्यूला ब्रॅकेट घातली. हे मायनस चिन्ह हे इक्वेशनमधलं आहे. जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह असतं तेव्हा ब्रॅकेट त्याच्या पुढच्या ब्रॅकेटच्या आतला नंबरचं साईन अपोजिट होतं. अपोजिट म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आता इथे -2 आहेत ते होणार +2. एक्स +2 इज इक्वल टू 3. येते लक्षात? आतलं साईन चेंज केलं की परत बाहेरचं साईन लिहिण्याची गरज नसते. ह्याच्यावर आपण एक सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे सायन्स ऑफ इंटिजर्सवरती, तो प्लीज बघून घ्या बघितला नसेल तर. तो खूप हेल्पफुल होईल तुम्हाला. बघा एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणून एक्स लिहिला इज इक्वल टू, हा 3 लिहिला. आता +2 इकडे गेला झाला -2. ओके. दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू 3 - 2. 3 पॉझिटिव्ह आहे, 2 निगेटिव्ह आहे. म्हणजे बिगर नंबरमधनं स्मॉलर नंबर मायनस करायचा आणि बिगर नंबरचं साईन आन्सरला द्यायचं. 3 मोठा आहे, तो पॉझिटिव्ह आहे म्हणून +1 आन्सरला. म्हणजे जेव्हा वाय आपण -2 घेतला तेव्हा एक्स आपला 1 आला. आता आपण चार्ट बनवूया आणि मग ग्राफ करूया. सोपं आहे मुलांना खूप. 10वी सगळ्यात आयुष्यातली सोपी परीक्षा, पण आपण त्याचाच बाऊ खूप करतो. काही अवघड नाही, काही राम नाही त्या 10वीमध्ये. तुम्हाला पुढे जाऊन कळेल की टीचर बरोबर सांगत होत्या. सगळ्यात सोपी परीक्षा 10वीची. याच्या पुढे तुमची डिफिकल्टी लेवल वाढत जाणार. तुमच्या आयुष्याला वळण कसं द्यायचं, आकार कसा द्यायचा हे तुमच्या हातात आहे. मग 10वी हा फक्त त्यातला एक तुम्ही हायलाईट म्हणा ते किंवा ट्रेलर म्हणा. खूप सोपी आहे 10वी आणि आहे तेच टेक्स्टबुकमधलं करायचं. हॉट क्वेश्चन खूप थोडे येतात. हे जर तुम्ही नीट केलं तर तुम्हाला हॉट क्वेश्चन आरामात सोडवता येतं. बघा आपलं पहिली व्हॅल्यू का ती वाय आपण 1 घेतला तेव्हा आपला एक्स आला 4. ठीक आहे. सेकंड वाय आपण 0 घेतला तेव्हा एक्स आला 3. थर्ड वाय आपण -2 घेतला तेव्हा एक्स आला +1. इथे खाली व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. नेहमी लिहिताना एक्सची व्हॅल्यू पहिली लिहायची. ठीक आहे. आता हे झाले आपले इक्वेशन सोडून घेतले आपण. ही बेसिक तयारी करून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ बनवायचं आहे.
आता आपल्याला या दोन चार्टचा ग्राफ बनवायचा आहे. ठीक आहे, मी आता ग्राफची तयारी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसं करायचं. बघा मुलांनो, मी सगळे प्रिपरेशन करून घेतले. माझ्याकडे ग्राफ बुक नाही आहे, मला बोर्डवर दाखवायचं आहे, तुमचा वेळ जायला नको. पण मी व्हिडिओ पॉज करून पूर्ण ग्राफ तयार करून घेतला. तो चार्ट इकडे लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केले आपण जे मगाशी कॅल्क्युलेशन केले ते. आणि आता तुम्हाला मी पॉईंट्स कसे लोकेट करायचे ते दाखवते. हातचे मी परत एकदा सांगेन, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा आणि खूप मार्क्स मिळवून देणार आहे. ठीक आहे, त्यामुळे अजिबात घाबरू नका. आपण ह्याच्या आधीच्या सममध्ये पण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे. आता पण नीट मी तुम्हाला दाखवते. ओके, बघा, आपल्याला आधी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 या इक्वेशनचं ग्राफ आपण बनवूया. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. ठीक आहे, आपल्याला एक्स बरोबर 1 आहे तेव्हा वाय बरोबर 4 आहे. दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहे म्हणजेच ते फर्स्टवाल्या क्वाड्रंटमध्ये येणार. हा वाला फर्स्ट आहे. बघा, आपण इथे मार्क करून ठेवूया. हा फर्स्ट, त्याच्या लेफ्टचा लगेच सेकंड, त्याच्या खालचा इकडे असतो हा थर्ड, आणि त्याच्या शेजारचा असतो फोर्थ. ओके, चला, x1, एक्स ॲक्सिस कुठे आहे? हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. x1 पॉझिटिव्ह 1, आपण नंबर लिहिले नाही आहेत, मुद्दामून मी थांबले लिहायचे. आता मी तुम्हाला नंबरसुद्धा तुमच्या समोरच लिहून घेते. बघा, एक्स ॲक्सिसच्या राईट हँड साईडला हा मध्ये असतो 0. राईट हँडला सगळे पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात. 1 2 3 4 5 6. लेफ्ट हँडला सगळे निगेटिव्ह असतात. -1 -2 -3 -4 -5 -6. हे पुढचे काढले नाही आहेत कारण का एवढे मोठे नंबर नाहीच आहेत लोकेट करायला. ठीक आहे, आता वाय ॲक्सिसवरती सगळे अप्पर साईडला, वरच्या साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात. 1 2 3 4 5 6. मी फक्त नंबर बोलले म्हणजेच ते पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह 1 पॉझिटिव्ह 2 असं. आता खाली सगळे लोअर साईडला सगळे निगेटिव्ह असतात नंबर्स. 1 -1 -2 -3 -4 -5 आणि -6. पूर्ण नंबर पुढचे लिहिण्याची काही गरज नाही कारण का एवढे मोठे आपल्या चार्टमध्ये नंबर नाही. हायेस्ट नंबर आपल्याला लोकेट करायचा आहे तो 4 आहे. ठीक आहे, बघा, आता नंबर कसे लिहायचे ते सांगते तुम्हाला. आता बघा, x1 आहे पॉझिटिव्ह 1 आणि y पॉझिटिव्ह 4. दोन्ही नंबर जेव्हा पॉझिटिव्ह असतात तेव्हा ते पहिल्या क्वाड्रंटमध्ये येतात. एक्स ॲक्सिस हा आहे त्याच्यात पॉझिटिव्ह 1 इकडे आहे आणि वाय ॲक्सिस हा आहे त्याच्यात पॉझिटिव्ह 4 इथे. म्हणजे हा नंबर कुठे येणार? हा असा इथून वर जायचं 4 पर्यंत. मी आपण स्केलने दाखवूया. बघा, इथे पट्टी ठेवली. ठीक आहे, हा 1 पॉझिटिव्ह 1 एक्सचा आणि हा पॉझिटिव्ह 4 वायचा, म्हणजे हा पॉईंट इथे येणार, हा इथे. ठीक आहे, तुमच्या वहीवरती लाईन्स आहेत, छान व्यवस्थित मार्क करून घ्यायचं, काही घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आणि मग त्याला गोल करूयात आपण त्या पॉईंटला. त्याचे मेजरमेंट ते शेजारी लिहून घ्यायचे. एक्सचा आधी लिहायचा 1 आणि वायचा 4. ठीक आहे, आता दुसरा पॉईंट काय आहे? x2 आहे y3 आहे, दोन्ही पॉझिटिव्ह आहे. x2 म्हणजे इथे, x2 आणि y3 म्हणजे हा बघा इकडे पॉईंट येणार तो, हा इथे, हा इथे 2 वरती, हा x2 आणि y3 हा इथे. बरोबर, त्याला आपण सर्कल करून घ्यायचं. त्याचं मेजरमेंट त्याच्या शेजारी लिहायचं x2 आणि y3. त्याचा पुढचा पॉईंट आहे x3 आणि y2. आता बघा, x3 म्हणजे हा इथे आणि y2 म्हणजे हा असा इकडून येऊन 3 वरती. दाखवतो तुम्हाला कसं दाखवायचा. x3 आणि y2
आता तुमचे ते लाईन असेल त्यामुळे असं काही मेजर असं करण्याची गरज नाही आहे. सरळ असं यायचं 2 कडून आडवं यायचे 3 पर्यंत यायचे. बरोबर. हा झाला थर्ड पॉईंट. x प्लस वाय इज इक्वल टू 5 या इक्वेशनचा. ह्याचे मेजरमेंट ते पुढे लिहून घेऊयात आपण. काय आहे? x3 आहे आणि y2 आहे. बघा आपला हा एक x प्लस वाय इज इक्वल टू 5चा ग्राफ काढून झाला आहे. आता आपण लाईन मारूया. त्याच्यावरून. पण जर लाईन बरोबर जर ते तिन्ही पॉईंट कॉलिनियर आले तर आपलं इक्वेशन ग्राफिकली बरोबर आलंय. बघा लाईन्स नाही आहेत माझ्या बोर्डवर तरी पण ते अगदी परफेक्ट आलंय. ठीक आहे. बघा शक्य तेवढं नीटनेटकं करायचं प्रत्येकाने. हे तिन्ही पॉईंट्स कॉलिनियर आलेत म्हणजे आपला ग्राफ बरोबर आहे. हा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 या इक्वेशनचा ग्राफ आहे. ते इक्वेशन सुद्धा इथे शेजारी लिहून घ्यायचं. हा ग्राफ कुठला आहे? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 याचा ग्राफ आहे. आता आपल्याला एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 याचा ग्राफ काढायचा आहे. त्याचा चार्ट हा खालचा आहे. ठीक आहे. बघा एक्स पॉझिटिव्ह 4 आहे, एक्स पॉझिटिव्ह 4 आहे आणि वाय 1 आहे. म्हणजे तोही पॉईंट येणार पहिल्या क्वाड्रंटमध्ये. आपण ते पॉईंट आधी लोकेट करून घेऊया. एक्स पॉझिटिव्ह 4 म्हणजे हा इथे आणि y1 म्हणजे हा इथे येणार पॉईंट. बघा पट्टी घ्या. हा पॉझिटिव्ह 1. माझ्या बोर्डवर लाईन नसल्यामुळे थोडा मला प्रॉब्लेम येतोय. बघा हा इथे इथपर्यंत, हा पॉईंट इथे येणार पहिला. ठीक आहे. परफेक्शन घ्या. एक्स पॉझिटिव्ह 4 आणि वाय पॉझिटिव्ह 1. बघा हा 1 झाला आणि हा इथून 4 झाला. ठीक आहे. त्याला सर्कल करायचं. आता दुसरा पॉईंट आहे x3 y0. मी तुम्हाला याच्या आधीच्या सममध्ये सांगितले जेव्हा y0 असतो तेव्हा तो पॉईंट x ॲक्सिसवर येतो आणि जेव्हा x0 असतो तेव्हा तो पॉईंट y ॲक्सिसवर येतो. आता इथे y0 आहे म्हणजे तो पॉईंट कुठे येणार? x ॲक्सिसवर. x आहे पॉझिटिव्ह 3. पॉझिटिव्ह 3 कुठे? इथे. हा x ॲक्सिस. त्याला सर्कल करा. हा पॉईंट इथे येणार. इथं आपलं मेजरमेंट लिहायचं राहिलं पहिलं ते इथे लिहूयात आपण. x4 आणि y1. इकडे हे लाईनवरच आहे त्यामुळे ते काही वेगळं लिहिण्याची गरज नाही आहे. हा 3 आहे पॉझिटिव्ह 3, y0 आहे. लिहायचं असेल तरी तुम्ही लिहू शकता. बघा दुसरा पॉईंट झाला आपला. तर तिसरा आहे x1 आणि y-2. x1 आणि y-2 असतो तेव्हा x पॉझिटिव्ह 1 आहे आणि y मायनस आहे म्हणजे तो कुठल्या क्वाड्रंट पण येणार सांगा. बघा x ॲक्सिस हा आहे पॉझिटिव्ह 1 इकडे आणि y निगेटिव्ह 2 आहे म्हणजे तो 4th क्वाड्रंटमध्ये येणार तो पॉईंट. ठीक आहे. बघा हा x1 पॉझिटिव्ह आणि y-2 म्हणजे हा पॉईंट इथे येणार. हा इथे पॉईंट येणार आहे तो. इथे शेजारी मेजरमेंट लिहायचं. x पॉझिटिव्ह 1, y निगेटिव्ह 2. ठीक आहे. आता हे जर 3 पॉईंट कॉलिनियर असतील म्हणजे जर एका लाईनवर आले असतील तर आपला ग्राफ बरोबर आहे. आपण बघूया. बघा एकदम परफेक्ट एका लाईनवर आलेले आहेत म्हणजे आपलं सम बरोबर आहे, आपला ग्राफ बरोबर आहे. मी मुद्दामून वेगवेगळ्या रंगाचे मार्कर वापरले तुमच्या लक्षात येण्यासाठी. हा झाला x मायनस वाय इज इक्वल टू 3 या इक्वेशनचा ग्राफ. ठीक आहे. आपण इक्वेशन इथे देऊया. x मायनस वाय इज इक्वल टू 3 याचा ग्राफ हा ब्लूवाला आहे आणि ऑरेंजवाला जो आहे तो आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5 याचा ग्राफ. हे झालं आपलं इक्वेशन 1.2 मॅथ्स 1 10 स्टँडर्ड मॅथ्स 1 1.2 मधलं क्वेश्चन 2 मधलं सेकंड सम. ठीक आहे. आता आपण अजून एक सम सॉल्व करूया.
आणि मग आपण पुढची सम तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे, ती सॉल्व करा. नाही आलं तर मला कमेंट करा. बघा आपले थर्ड इक्वेशन्स आहे, थर्ड सम आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आणि दुसरं इक्वेशन आहे ज्याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. आता आपल्याला या चार्टवरनं व्हॅल्यूज भरून घ्यायच्या कॅल्क्युलेट करून आणि त्याच्यानंतर आपल्याला चार्ट बनवायचं, नाही ग्राफ बनवायचं. ठीक आहे. बघा आपण जेव्हा एक्स जर आपण 1 घेऊयात, आता मी पुन्हा एक्सची व्हॅल्यू कन्सिडर करते. तुम्ही कुठले पण तुम्हाला इक्वेशन कसं सोडवायचं हे मी शिकवलं आहे. एक्स 1 घेतला तर वाय किती येणार, आपण पटापट व्हॅल्यू शोधून काढू. जर एक्स 1 घेतला, पहिली कंडिशन झाली. एक्सच्या जागी इथं इक्वेशन मी लिहिलेलंच आहे, परत नाही लिहित, 1 लिहिला प्लस वाय इज इक्वल टू 0. दॅट्स वाय तुम्हाला वायची व्हॅल्यू काढायची, वायला आहे तिथेच ठेवायचा. हा पॉझिटिव्ह 1 आहे, तो इकडे गेला निगेटिव्ह 1 झाला. 0मध्ये कोणताही नंबर ॲड केला किंवा सबट्रॅक्ट केला तरी तोच नंबर आन्सर येतं. म्हणजे वाय इज इक्वल टू 1 मायनस वाय इज इक्वल टू 0 मायनस 1. दॅट्स वाय इज इक्वल टू आला -1. म्हणजे एक्स जर +1 असेल तर वाय आला -1. ठीक आहे. आता आपण जर एक्स 0 घेतला, बघूयात सोडून आपण की एक्स जर 0 घेतला तर वाय किती येणार. पुन्हा इक्वेशन लिहायचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. एक्सला 0 घेतला आहे आपण, 0 प्लस वाय इज इक्वल टू 0. बघा दॅट्स वाय इज इक्वल टू, तर 0 एक साईन नाही आहे, साईनलेस असतो तो राईटला गेल्यावर पण 0 - 0 0च येणार आहे. म्हणजे जेव्हा एक्स 0 घेतलं तेव्हा वाय पण 0च येणार. ठीक आहे. आता आपण थर्ड व्हॅल्यू शोधून काढूया. थर्ड व्हॅल्यू येणार, एक्स जर मी -2 घेतला, ठीक आहे, एक्स -2 घेतला, ही थर्ड कंडिशन झाली. एक्स पुन्हा इक्वेशन लिहायचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. एक्स आला -2 प्लस वाय इज इक्वल टू 0. दॅट्स वाय इज इक्वल टू, हा जो -2 आहे तो राईटला गेले की प्लस होणार, 0 + 2. दॅट्स वाय इज इक्वल टू +2. बघा एक जेव्हा +1 होता तेव्हा वाय -1 आला. एक जेव्हा 0 घेतला तेव्हा वाय पण 0 आला. आणि जेव्हा एक्स मायनस म्हणजे -2 घेतला तेव्हा वाय +2 आला. येते लक्षात. आता आपण याचप्रमाणे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9 या इक्वेशनच्या व्हॅल्यूज काढूया. आपण इकडे एक्स बरोबर काय घेऊयात, -1 घेऊ. ओके, -1 घेतला. बघा आता आपण व्हॅल्यू घालायची. तुम्हाला नेहमी सांगते जेव्हा व्हेरिएबलच्या शेजारी कोएफिशियंट असतो तेव्हा ब्रॅकेट घालून त्याची व्हॅल्यू घाला, डायरेक्ट लिहू नका. -1 मायनस वाय इज इक्वल टू 9. आता बघा गडबड गोंधळून जाऊ नका. हा -1 आहे, हा आणि हा काय आहे +2 आहे. या दोघांच्यामध्ये काहीच साईन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं. पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह आलं निगेटिव्ह. मी तुम्हाला परत एकदा सांगेल, खूप सुंदर व्हिडिओ आहे इंटिजर्सच्या साईनचा, तो नीट एकदा बघून घ्या. 2 × 1 = 2, पण -2 येणार कारण का 1 मायनस आहे. हा -y इज इक्वल टू 9. दॅट्स वाय -y आहे तिथेच ठेवला आणि हा 2 जो आहे तो इकडे गेला की +2 झाला. ठीक आहे. दॅट्स वाय -y इज इक्वल टू 11. दॅट्स वाय इज इक्वल टू -11. बघा वाय आहे ना त्याला मायनस साईन आहे. अक्षर कधी व्हेरिएबल कधी निगेटिव्ह नसतं, त्यामुळे ते मायनस साईन आपण राईट हँड साईडला शिफ्ट करायचा. -11 हे आन्सर झालं. बघा 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. एक्स -1 घेतला, +2 आणि -1चं मल्टिप्लिकेशन -2 आला. हा -y इज इक्वल टू 9. -y आला आहे तिथेच ठेवला आणि -2ला राईट साईडला पाठवलं की तो +2 झाला. 9 तर पॉझिटिव्ह आहे, परत +2, 9 + 2 11.
मायनस वाय इज इक्वल टू 11, अक्षर कधी निगेटिव्ह नसतं म्हणून ह्याचं मायनस साईन राईटला शिफ्ट केलं. दॅट्स वाय वाय इज इक्वल टू -11. म्हणजे जेव्हा x -1 येईल तेव्हा y -11 येणार. ठीक आहे. आता आपण x पॉझिटिव्ह 1 घेऊन बघूया. x पॉझिटिव्ह 1 घेऊयात, काय येते बघू आपण आता. ठीक आहे. पुन्हा इक्वेशन लिहितो. ही कंडिशन पहिली होती. आता दुसरी कंडिशन करूयात आपण. बघा अक्षर काय आहे, सॉरी इक्वेशन काय आहे, 2x - y इज इक्वल टू 9. आपण x घेतला आहे -1, 2 इंटू ब्रॅकेट 1 -y इज इक्वल टू 9. 2 1 जा 2, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. -y इज इक्वल टू 9. दॅट्स वाय -y इज इक्वल टू 9. हा पॉझिटिव्ह इकडे गेला की निगेटिव्ह झाला. दॅट्स वाय -y इज इक्वल टू 7. दॅट्स वाय y इज इक्वल टू -7. येते लक्षात. म्हणजे yची व्हॅल्यू काय आली, 7, -7. x जेव्हा पॉझिटिव्ह 1 असेल तेव्हा y -7 झाला. बघा प्रत्येकदा सांगते हे इक्वेशन. 2x - y इज इक्वल टू 9. x घेतला पॉझिटिव्ह 1, 2 1 जा 2, हा -y इज इक्वल टू 9. हा जो 2 आहे पॉझिटिव्ह तो इकडे गेला की निगेटिव्ह झाला. 9 - 2 7, -y इज इक्वल टू 7. दॅट्स वाय y इज इक्वल टू -7. येते लक्षात. आता आपल्याला अशाच प्रकारे थर्ड व्हॅल्यू काढायची आहे आणि मग इक्वेशन ग्राफिकली सोडवायला घ्यायचं. बघा इथे करते थर्डवालं. इक्वेशन लिहिलं 2x - y इज इक्वल टू 9. आता मी एक्सची व्हॅल्यू 0 घेणार आहे. 2x इंटू ब्रॅकेट 0 -y इज इक्वल टू 9. 2 0 जा 0, 0 -y इज इक्वल टू 9. दॅट्स वाय -y इज इक्वल टू 9. दॅट्स वाय y इज इक्वल टू -9. म्हणजे जेव्हा आपण x 0 घेतो तेव्हा y -9 येणार आहे. येते लक्षात. बघा इकडे -11 पर्यंत निगेटिव्ह नंबर y ॲक्सिसवर आपल्याला दाखवायचे. म्हणजे इथे आपल्याला y ॲक्सिस मोठा घ्यायला लागणार आहे. नंबर 11 पर्यंत लिहावे लागणार. याच्या आधी आपल्याला 4 5च्या पुढे नंबर नव्हते, 4 5च्या पुढे, मग आपण तेवढेच लोकेट केले होते. आता आपल्याला -11 पर्यंत y ॲक्सिस लागणार आहे. तर त्याचा विचार करून आपल्याला 0 वरती शिफ्ट करायला लागेल. कसं ते दाखवते. हे इक्वेशन एकदा समजून घ्या. 2x - y इज इक्वल टू 9. एक्सची व्हॅल्यू आपण 0 घेतली. 2 इंटू ब्रॅकेट 0 -y इज इक्वल टू 9. 2 0 जा 0. आपण जेव्हा 0ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय किंवा डिवाइड करतो तेव्हा आन्सर 0 येतो. म्हणून मग 2 इंटू 0 0 -y इज इक्वल टू 9. आता 0 मग कोणत्याही नंबरमध्ये ॲड किंवा मायनस केलं तर तेच अक्षर किंवा तोच नंबर राहतो. म्हणून मग -y इज इक्वल टू 9. अक्षर कधी मायनस नसतं म्हणून हे मायनस चिन्ह आपण 9ला दिलं. दॅट्स वाय y इज इक्वल टू -9. अशा प्रकारे आपले दोन्ही चार्ट सॉल्व करून झालेत. आता आपल्याला करायचे ग्राफ. ओके. आता मी मगाच्यासारखा ग्राफ रेडी करून घेते आणि मग आपण सॉल्व करूया. बघा मुलांनो, मी ग्राफ पेज रेडी करून घेतले माझ्या व्हाईट बोर्डवरती. आता आपण इक्वेशन सॉल्व करूया ग्राफिकल. ठीक आहे. बघा आपण आधी पहिलंवालं इक्वेशन सॉल्व करणार आहोत. त्या इक्वेशनमध्ये ते इक्वेशन कोणतं होतं आपलं, x + y इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता तेव्हा x पॉझिटिव्ह 1 जेव्हा असेल तेव्हा y -1. म्हणजे बघा मी तुम्हाला दाखवते तो पॉईंट कुठे येणार. x पॉझिटिव्ह 1 म्हणजे इथे आणि y -1 म्हणजे तो 4th क्वाड्रंटमध्ये पॉईंट येणार. म्हणजे बघा इथून हा पॉझिटिव्ह 1, इथून हा -1 आणि तो पॉईंट इथे येणार बरोबर. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू लिहिली मी. x पॉझिटिव्ह 1 आणि y -1. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा काय आहे, दोन्ही 0 आहे म्हणजे इथे x पण 0 y पण 0. ठीक आहे. थर्ड पॉईंट काय आहे, x -2 आहे आणि y पॉझिटिव्ह 2 आहे. आता x -2 म्हणजे कुठे येणार, लेफ्ट साईडला इथे, आणि y पॉझिटिव्ह 2 म्हणजे हा सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉईंट येणार आहे. बघा x -2 हा इथे, हा x ॲक्सिस आहे हा वाला, त्याचा निगेटिव्ह साईड इथे -2
आणि पॉझिटिव्ह 2 म्हणजे इकडे बघा, हा वाय पॉझिटिव्ह 2, तो पॉईंट कुठे येणार आहे, बरोबर ह्याच्या इथून जाऊन हा इथे. ठीक आहे, हा झाला थर्ड पॉईंट आपला. सर्कल करायचं काही रूल नाही आहे, पण मी तुमच्या सोयीसाठी तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून करते. तुम्ही पण स्वतःला ती सवय लावून घ्या. एक्स निगेटिव्ह 2 वाय पॉझिटिव्ह 2. आता हे जर तिन्ही पॉईंट कॉलिनियर असले तर आपला ग्राफ हा बरोबर आला या पहिल्या इक्वेशनचा. बघा, परफेक्ट. आता आपण ग्राफ काढूया. हा बघा, तिन्ही पॉईंट बरोबर कॉलिनियर म्हणजे एका लाईनवर आले, म्हणजे आपला ग्राफ हा बरोबर आहे. याचं इक्वेशन पण आपण लगेच लिहून घेऊया. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आता आपल्याला 2x मायनस वाय इज इक्वल टू 9 या इक्वेशनचा चार्ट काढायचा आहे. बघा मुलांना, तुमचं जर पेज मोठं असेल तर तुम्ही बरोबर सेंटरला ही एक्स ॲक्सिसची लाईन काढली तरी चालेल, किंवा लाईनचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पण माझ्यासारखा ट्रिक वापरली तरी चालेल. ट्रिक म्हणजे काय, मी एक्स ॲक्सिस थोडा वरती शिफ्ट केला आहे, कारण का जागेअभावी इथे माझ्या हातनं थोडं पुसलं गेलं होतं. बघा, मी आधी अभ्यास केला ह्या चार्टचा. इथे कुठेही एक्स ॲक्सिसवरती पॉझिटिव्ह नंबर 1च्या पेक्षा जास्त 2 पेक्षा जास्त नाही. तरी पण मी 5 पर्यंत पॉईंट लोकेट करून घेतलेत, आणि वाय ॲक्सिसवर मात्र निगेटिव्ह नंबर आपल्याला 11 पर्यंत लोकेट करायचे. म्हणून मग वाय ॲक्सिसचा लोअर पार्ट मी जास्त घेतला, म्हणजेच एक्स ॲक्सिसवरती शिफ्ट केले की ॲटोमॅटिकली मला खालचा पोर्शन जास्त मिळाला. हे असं केलं तर उत्तम. जर तुमची पेज मोठा असेल, तुम्हाला बरोबर सेंटरला एक्स ॲक्सिस घेऊन जर 11 नंबरपर्यंत पुरत असेल तर तसं केलं तर तरी छानच होईल. ठीक आहे, पण असं केलं तरी काही चुकीचं नाही आहे त्याच्यामध्ये. आता आपण 2x मायनस वाय इज इक्वल टू 9 या इक्वेशनचा ग्राफ काढतोय. बघा, एक्स मायनस 1 जेव्हा असेल तेव्हा वाय मायनस 11 आहे. आता एक्स मायनस 1 आपण हे चेंज करूया मार्कर, तर तुमच्या लक्षात येईल. बघा, एक्स मायनस 1 आणि वाय मायनस 11 म्हणजे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये येणार पॉईंट, 1 2 3. थर्ड, दोन्ही पॉझिटिव्ह नंबर असेल तर 1 आणि दोन्ही निगेटिव्ह असेल तर 3, असं लक्षात ठेवा. अपोजिटला बरोबर एक्स मायनस 1 म्हणजे हा इथे आहे, आणि वाय मायनस 11 म्हणजे खाली. हा बघा, इथे पॉईंट येणार हा. ठीक आहे, हा इथे. सर्कल करून घ्यायचं, त्याचं मेजरमेंट त्याच्याशी राहिलायचं. एक्स मायनस 1 वाय मायनस 11. ओके, पुढचा पॉईंट काय, एक्स पॉझिटिव्ह 1 वाय निगेटिव्ह 7. एक्स पॉझिटिव्ह 1 इकडे आहे आणि वाय निगेटिव्ह 7 म्हणजे कुठे येणार बघा, एक्स पॉझिटिव्ह 1 एक्स पॉझिटिव्ह 1 वाय निगेटिव्ह 7 म्हणजे हा बरोबर 4थमध्ये येणार, हा इथे येणार. ठीक आहे, बघा, एक्स पॉझिटिव्ह 1 म्हणजे इथे आणि वाय निगेटिव्ह 7 म्हणजे इथे, म्हणजे बरोबर हा पॉईंट येणार इथे. बघा, हा 1 वरती ठेवला आपण एक्स ॲक्सिसवरती, आणि 7 कुठे आहे, हा इथे आहे, इथे येणार हा पॉईंट. ठीक आहे, जर पॉईंट दिला त्याला सर्कल केलं, त्याच्या शेजारी त्याचं मेजरमेंट लिहिलं, 1 आणि मायनस 7. एक्सचं हे अनिलेनचं व्हॅल्यूज. आता थर्ड आहे x0 आणि वाय निगेटिव्ह 9. आता हा x0 आहे म्हणजे तो पॉईंट वाय ॲक्सिसवर येणार. वाय ॲक्सिसवर निगेटिव्ह 9 कुठे आहे, बघा इथे. ठीक आहे, आता हे पॉईंट इक्वल येतात का बघूया. जर आलं तर बरोबर, नाही तर चुकलं. चुकणार नाही मुलांना, पण माझ्या बोर्डवरती लाईन नाही आहे ना, म्हणून थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. ठीक आहे, बघा थोडंसं सरकल्यासारखं वाटतंय. परत एकदा चेक करा मेजरमेंट. बघा, माझ्याकडनं एक्स थोडासा, हा जो पॉईंट आहे ना तो थोडासा हे झाला आहे, आत गेला आहे. माझ्याकडे लाईन नसल्यामुळे थोडंसं हे झालं आहे. हे बघा,
हा बरोबर इथे येणार, हा इथे येणार. आता आपण ग्राफ काढूया. थोडंसं ॲडजस्ट करा मुलांना. आला, बरोबर आला बघा. ठीक आहे, तुमच्या ग्राफ पेपरवर लाईन्स आहे, त्यामुळे तुमच्याकडनं ही अशी चूक होणार नाही जी माझ्याकडनं आत्ता झाली ती. ठीक आहे, x -1 आणि -11 असा हा पॉईंट होता आपला. हे हा ग्राफसुद्धा झालेला आहे 2x - y = 9चा. आपण ते इक्वेशन लिहून घेऊया. इथे लिहिते मी 2x - y = 9. हे इक्वेशनचा ऑरेंजवाला ग्राफ आहे आणि x + y = 0 ह्या इक्वेशनचा हा ब्लूवाला ग्राफ आहे. आपले दोनही ग्राफचे तीनही पॉईंट्स पॉलिनियर आले म्हणजे आपलं इक्वेशन ग्राफिकली बरोबर आहे. अशा प्रकारे आपलं M1 10th स्टँडर्ड 1.2 क्वेश्चन 2 मधलं थर्ड सम झालेलं आहे. हे आत्ता आपण जे सोडवलं ते थर्ड सम आहे. ठीक आहे, थर्ड सम येते. बाकीचे जे ग्राफिकल इक्वेशन्स आहेत या 1.2 मधले क्वेश्चन 2 मधले ते तुम्ही होमवर्कला करा. काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा, आपण ते सॉल्व करूया. ओके, बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल, मी शिकवलेलं कळत असेल तर व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि छान छान कमेंट कळवा. आणि कमेंटबरोबरच तुम्हाला काही क्वेरी असेल तर ती पण कळवा. ओके, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.